आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। अंबा माता की जयच्या गजरात जत नगरीचे ग्रामदेवता डोंगर निवासिनी श्री अंबिका देवीच्या नवरात्री दर्शनासाठी शेकडो भाविकांची डोंगरावर गर्दी। अंबिका भक्तांनी फुलून गेला डोंगर परिसर। जत नगरीची ग्रामदेवता महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली व नवसाला पावणारी देवी श्री यल्लम्मा देवी व डोंगर निवासिनी श्री अंबिका देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक भक्तांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं व आरती जोगवा म्हटला। पहाटेपासूनच श्री अंबाबाई व श्री यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जत येथील वाचनालय चौकापासून ते यल्लम्मा देवी व श्री अंबाबाई मंदिरपर्यंत पिवळ्या साड्या नेसलेल्या महिला दिसून येत होत्या। आज शुक्रवारी सकाळी येथील भजनी मंडळ प्रमुख श्री अमर जाधव व सहकारी प्राची जोशी, सहदेव माळी, अविनाश वाघमारे, ओम बंडगर, शशिकांत काळगे आदींनी देवीच्या मंडपात भजनाचा कार्यक्रम केला। त्यांनी गायलेल्या भजनानं मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात रंगला होता। आज सकाळी श्री यल्लम्मा देवीचे पुजारी सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी श्री यल्लम्मा देवीला पिवळ्या रंगाची साडी नेसवून देवीची मनमोहक व आकर्षक अशी आरास केली होती। पहाटे 5 वाजता श्री यल्लम्मा देवीच्या जोगतिनींनी मंदिरात देवीची गाणी म्हणून संपूर्ण परिसर भक्तिमय केला होता। त्यानंतर देवीची आरती करण्यात आली। यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते। डोंगर निवासिनी श्री अंबिका देवीच्या मंदिरात आज चौथ्या दिवशी देवीची प्रथमच गरुड रूपी पूजा बांधली होती। श्री भूषण साळे, अनिल देशपांडे आणि मुरगेश काळगे यांनी सजावट करण्यासाठी सहकार्य केले होते। पहिल्यांदा श्री अंबिका देवीचं वेगळे रूप पाहून भक्त मंडळी भारावून गेली होती। भक्तांनी या रूपातील श्री अंबा मातेचं दर्शन घेतले व अशीच वेगळी पूजा दररोज असावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। शुक्रवारी नवरात्रीच्या 5व्या दिवशी श्री अंबिका नवरात्रोत्सव मंडळच्या वतीनं सकाळी 8 वाजता महिलांसाठी स्त्री जागर दुर्गा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं असून या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री अंबिका नवरात्रोत्सव मंडळ व दुर्गा मॅरेथॉन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे। जत वाचनालय येथून या स्पर्धेला सुरुवात करण्यात येणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या दुर्गा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवावा असं आवाहन केलंय। यावेळी श्री यल्लम्मा देवी पुजारी ग्रुप यांच्या वतीनं पहिल्यांदाच श्री यल्लम्मा देवी मंदिर परिसरात असलेल्या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराज यांचं भव्य असे कटआउट उभं करून त्यामध्ये श्री दत्तात्रय व श्री रेणुका माता यांचंही दर्शन होत आहे। या ठिकाणी दररोज सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी होतीये। श्री अंबिका नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बालकीर्तनकार हरिभक्तपरायण कुमारी राजनंदिनी पवार ज्ञानाई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय। त्याचप्रमाणे अंबाबाई मंदिरात दर 3 वर्षांनी नवचंडी होमाचं आयोजन करण्यात येते। यावर्षी मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी हा नवचंडी होम सकाळी 10 वाजता होणार आहे। याच दिवशी सायंकाळी 8 वाजता महालक्ष्मी पूजन, कुमारिका पूजन, आतिषबाजी, घागरी फुंकणे, ड्युटी उत्सव, गोंधळ जागरण हे कार्यक्रम होणार आहेत। 2 ऑक्टोबर रोजी श्री विजयादशमी साजरी होणार आहे। कोजागिरी पौर्णिमा यात्रा ही मंगळवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी भरवण्यात येणार आहे। या सर्व कार्यक्रमाला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन श्री अंबिका नवरात्रोत्सव मंडळचे अध्यक्ष श्री शहाजीबापू भोसले यांनी केलं आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।